याजसाठी केला होता टाहास, याजसाठी केला होता टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झालिया वेचाचे. नाव मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका मने मुक्ती परनिली नोवरी, तुका मने मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस जारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठला विठ्ठला वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्ट. पुरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. हा पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसर चरण, दुसर चरण, संतांच्या
अपा मागून येणाऱ्या बाया रिकामी जागा इकडून सावलीत बसायला, इथं गर्दी करू नका याच्यात. कोणीतरी पाठीमागे उभे राहा, आलेल्या बाया आता या रिकाम्या जागेत पाठवा, इथं मंडपात जागा आहे. विठ्ठला विठ्ठला त्या बसू द्या, त्या बसू द्या. आता मागून येणाऱ्या नवीन येणाऱ्या बसवा तिकडे. विठ्ठला विठ्ठला याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पुण्यतिथी म्हणजे बीज, ज्याला आपण बीज म्हणतो. बीज उत्सवाच्या निमित्ताने आपल्या संत तुकाराम महाराज आश्रमावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा बीजोत्सव साजरा होत आहे. हरिभक्त परायण ब्रह्मचारी श्री गजानन महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने, तुम्हा सर्व समाजाच्या सहकार्याने, प्रेमाने आणि त्याचप्रमाणे आमचे गुणीजन, गायक, वादक या मंडळीच्या मोलाच्या सहकार्याने दरवर्षी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा होत असतो. याही वर्षी होत आहे. तुकोबारायांच्या वैकुंठवास निमित्ताने अर्थात बीजेच्या निमित्ताने आपण आज त्यांचाच अभंग त्यांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगात त्यांनी आपलं मत अभिव्यक्त केलेलं आहे. परमार्थ संपल्यानंतर परमार्थाचा जो परामर्श आहे तो केल्यानंतर, परमार्थ पराकाष्ठेला पोचल्यानंतर महाराजांनी काढलेले स्वतःच्या जीवनाविषयीचे उद्गार आहेत. अरे आपण विचार तर जगापुढे मांडले, पण विचार सांगणारा सुद्धा जगापुढे मांडल्या गेला पाहिजे. त्याचं सुद्धा फार मोठं श्रेय असतं. आणि ज्यांचं संपूर्ण आयुष्य जगाच्या उद्धारार्थ खर्च झालं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये किंचिन मात्र सुद्धा कसल्याही प्रकारचा कोणताही स्वार्थ न पाहता जगत उद्धार हा संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचा आणि परमार्थाचा स्वार्थ होता. आपणही लोक आहोत, आपणही स्वार्थी आहोत, पण आपला स्वार्थी हा प्रापंचिक आहे. आपला स्वार्थ व्यावहारिक असतो आणि व्यावहारिक स्वार्थ साधणाऱ्यांना परमार्थ सापडत नसतो. आणि म्हणून तुकोबारायांनी कधी लौकिक स्वार्थ का नाही केला, व्यावहारिक स्वार्थ नाही केला. स्वतःविषयी कोणत्याही प्रकारची कोणती बाजू मांडण्याचा प्रयत्न न करता सदैव समाजाचा आणि उद्धाराचा विचार केला. विठ्ठला विठ्ठला त्यांचे उदात्त विचार हेच होते. काय? झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, आडराणी भरले जग, आवटे साचा भाग, आवचे साचा भाग, शेष
झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ आड मार्गानं जाणारे अविचारानं जाणारे परमार्थ न करणारे ईश्वराचं दर्शन न घेणारे मठ मंदिरावर न जाणारे भजन चिंतन न करणारे अशा अविवेकी लोकांच्यासाठी तुकोबराय म्हणतात अशा आडमार्गाला जाणाऱ्या लोकांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी माझा रात्रंदिवस प्रयास आहे काय आणि तो प्रयास म्हणजे तुमच्या आमच्यासाठीचा हा परमार्थ आहे साधू समाजाला काय देत असतो परमार्थ देत असतो विठ्ठला विठ्ठला अरे बाबांनो झोपलेल्या लोकांना सांगतात ते की आता जागे व्हा उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरा निबोध तुठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती अथवा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा अवघे जने पाप नासे अवघे जने पाप नासे देहासे पंढरीसे गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम रागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघे जेने पाप नासे ते असे पंढरी आहे गात जागा प्रत्येकाला जाग करतात आणि सांगतात काय अशा प्रकारचं भगवत भजनासाठी तुम्हाला जीवन मिळालेलं आहे बाबांनो आणि म्हणून कधीतरी या जन्मामध्ये भजनाला प्रारंभ करा विठ्ठला 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 हो माणसाच्या हृदयापर्यंत येऊन त्यांनी हृदयाला जाग केलं अरे माणसांना हालून हालून थकले तरी जागे झाले का नाही जोपर्यंत जाग कोण होत असतं मन होत असतं हृदय होत असतं शरीराला जाग करून काही उपयोग नाही लक्षात ठेवा शरीराला हालून हालून एकमेक मेले आणि शेवटी मुर्दा झाले पण जागे झाले नाही परंतु जोपर्यंत अंतकरणातले भाव जागे होत नाही भक्ती जागी होत नाही प्रेम जागे होत नाही आणि विचार जागे होत नाही तोपर्यंत जीवनाला येण्याला काहीच अर्थ नाही म्हणून सार्थक जीवन जगायचं असेल तर जागे व्हा विठ्ठला तुकोबाराय म्हणतात मी सर्वांना जाग केलं असा कोणीही सोडला नाही आणि तो जागृतीचा संदेश त्यांनी गावागावामध्ये नाही जनमानसापर्यंत
पोहोचण्याचा प्रयत्न केला. सकळ जनाला जाग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न त्यांचा विफल गेला नाही, तो सफल झाला. सफल झाला, वेळ लागत असतो, लक्षात ठेवा. तुकोबारायांनी खडतर परमार्थ केला म्हणून तुम्हा आम्हाला आज तो कामाला आला. आपण बहुसंख्येनं करत आहोत. तुकाराम महाराजांना 2 माणसं सुद्धा भजन करायला मिळत नव्हते. काय लोक म्हणायचे, कोण तुझ्या नादी लागत बसणार आहे? आणि तुझ्या नादी लागल्यानं कोणाचं चांगलं झालं आहे की नाही? चांगल्याच्या नादी लागल्यानं सरळ लोक म्हणतात कोणाचं चांगलं झालं, त्यांच्या नादी लागले तर. मग दुसऱ्या नादी लागा, आहे की नाही? दुसरे काही कमी नाद नाही तुमच्याजवळ. विठ्ठल विठ्ठल एखादं का हरिपाठ म्हणायला लागलं एखाद्या परिवारातलं कुटुंबातलं, काय माझ्या कुळी नव्हते कोणी, माझ्या कुळी असं कोणीच नव्हतं. आमचे कुळी नव्हते ऐसे हे पिसे निवडले. आमचे कुळी नव्हते ऐसे हेची पिसे निवाडले, हेची पिसे निवाडले, हेची पिसे निवाडले. आमच्या कुळी नव्हते ऐसे हेची पिसे जन्मले. आमच्या कुळामध्ये असा एकही हरिभजन करणार नव्हता. आणि एखादा निघालात मग हे वेड जन्मला. आता काय माणसं वेड्याला वेड म्हणायला तयार नाही, पण शहाण्याला वेड म्हणतात. आणि शहाण्याला वेड म्हणणारी माणसं वेडी असतात, लक्षात ठेवा. शहाणी माणसं कधी कोणाला वेड ठरवत नाहीत, पण वेडी माणसं शहाण्याला वेडी ठरवतात. आणि ठरवणारी सुद्धा वेडीच असतात. आणि असेच लोक जगामध्ये सध्या काळामध्ये जास्त आहेत. म्हणून देखादेखीचा परमार्थ नसलावा, काय कर्तृत्वाचा परमार्थ असावा. ज्या परमार्थामध्ये काहीतरी आपण केलं आहे अशी जाणीव आपल्याला असली पाहिजे. तुकाराम महाराज पुढे या गोष्टी सांगणारच आहेत आपल्या अभंगामध्ये, पण आपण थोडीशी प्रस्तावना पाहत आहोत. विठ्ठला विठ्ठला परोपकाराय सतां विभूतया. साधूचा श्रम जो असतो, कष्ट जे असतात परहितासाठी असतात. त्यांची परोपकाराची वृत्ती असते, लक्षात घ्या. त्यांच्या विचारामध्ये परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नहीं अधमा आई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. परहित सरिस धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अधम. मंगल भवन मंगल हारी द्रौच दशरथ अधि. ओ परहित सरिस धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अधमाई. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजायासी. शास्त्र सांगते अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. 18 पुराणामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या. परोपकारासारखं पुण्य नाही आणि परदुःख किंवा परपीड्या देण्यासारखं पाप नाही. हे सर्व माहीत असूनही माणसं पापही करतात, माणसं आणि पुण्यही करतात. ज्यांच्या जीवनामध्ये पुण्य प्रवृत्ती आहे ते भाग्यवान आहे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये पाप प्रवृत्ती आहे ते भाग्यहीन आहेत. आणि म्हणून भाग्यहीनाला अजूनही परमार्थ सापडला नाही. तुकोबारायांनी उभा संसार केला पण भाग्य उदयाला आलं. विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, कारण जन्म आणि मरण हे सर्व परमेश्वराच्या हाती आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो, एक दिवस आल्यानंतर मरत असतो. लक्षात ठेवा. जन्माला आल्यानंतर काही जर आपण चांगलं केलं तर लोक म्हणतात बरा होता, चांगलं केलं, 4 गोष्टी चांगल्या करून गेल्या. आयुष्यभर काहीच चांगलं नाही केलं तर लोक म्हणतात मेला बरं झालं. चांगलं झालं मेला. लोकांना त्रास देत होता, छेडत होता, अशा प्रकारचा अविचारी होता, मेला ते चांगलं झालं. चांगल्या माणसाला चांगलं लोक म्हणतात, वाईट माणसाला वाईट म्हणतात, तर मेल्यानंतर म्हणतात. जिवंत आहे तोपर्यंत हिंमत नाही होती त्याला वाईट म्हणायची. मेल्यानंतर मग त्याला नाव ठेवत असतात माणसं. विठ्ठला विठ्ठला कशा प्रकारची परिस्थिती असते. जन्म अवश्यंभावी आहे, मृत्यू सुद्धा प्रत्येकाला येतच असतो. जन्मलिया पिंडा मरण सांगा ते. जन्मलेल्या पिंडाला शरीराला मरण त्याच्या सोबतच तो घेऊन आलेला आहे. मरणाची तारीख त्यालाही माहीत नाही, त्याच्या मरणाची तारीख ईश्वराला माहीत असते. आणि तो ईश्वर कोणालाही त्याच्या मरणाची तारीख सांगत नाही. जन्माची तारीख प्रत्येकाला माहीत असते आणि मरणाची तारीख त्याला माहीत असते. आणि आपण मेल्यानंतर मग लोक आपल्या फोटोवर मरणाची तारीख लिहित असतात की अमक्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. विठ्ठला विठ्ठला वाचवणारा तो आहे, सर्व करणारा तो आहे. एक पक्षी एका झाडावर बसलेला होता आणि एक पारधी होता. तो पक्षाला मारण्यासाठी त्यानं बाण जोडला. समोरच्या वृक्षावरती पक्षी बसलेला होता. पारध्याने अचूक नियम धरला आणि त्या बाणावर त्याच्यावरती धनुष्यावरती बाण चढवला. चढवल्यानंतर आता बाण सुटणार, पक्षाला लागणार, पक्षी मरणार. हा सोडूच लागला, तेवढ्यामध्ये त्याला मागच्या पायाला विंचू चावला. फटकन काय जसा विंचू चावला बाणासहित तो खाली पडला आणि पक्षी उडून गेला. वाचला का नाही पक्षी? पक्षाचा काळ आला होता, मृत्यू काळ आला होता, परंतु योग चांगला होता म्हणून निमित्त काही का विना घडलं आणि त्याचे प्राण वाचले. तसं तुमच्या आमच्या मरणाचं निमित्त आहे, वाचण्याचं निमित्त आहे, जगण्याचं निमित्त आहे आणि जन्माचं सुद्धा निमित्त आहे. विठ्ठला विठ्ठला हो, तुकोबाराय म्हणतात मलाही आयुष्य मिळालं. मला जे आयुष्य मिळालं ते तुकाराम महाराजांना सुद्धा आयुष्य मिळालं. आणि मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये काय केलं त्याचा लेखाजोखा तुमच्या आमच्या समोर मांडत असताना अभंगाच्या पहिल्या चरणात यासाठी केला होता जहाज, यासाठी केला होता अट्टहास, के